जे भाजपचे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवर आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत शहरामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण ज्या आहेत त्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 40 ची यादी आपल्या हातात आलेली आहे। रंजना टिळेकर हे 1196 मतांनी सध्या आघाडीवरती आहेत आणि पूजा कदम या भाजपच्या ज्या आहेत त्या 1169 मतांनी सध्या आपल्याला आघाडीवरती दिसत आहेत। एकंदरीत शहरातील जर आपण पाहिले तर भाजपा 39 ठिकाणी जे आहे ते आघाडीवरती आपल्याला दिसत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 16 ठिकाणी ज्या आहेत त्या आघाडी आपल्याला दिसत आहेत। शिवसेना शिंदे गट 4 ठिकाणी आघाडीवरती दिसत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस प्रत्येकी एक ठिकाणी आघाडीवरती दिसत आहेत। एकंदरीत ज्या पद्धतीनं भाजपाने या ठिकाणी प्रचार केला, प्रचार यंत्रणा राबवली, त्याचा सगळा फायदा सध्या भाजपाला होताना दिसत आहेत। कारण एकूण 39 ठिकाणाहून भाजपा पुण्यातून आघाडीवर आपल्याला दिसत आहेत। तिसरी फेरी सध्या सुरू आहे। पोस्टल मतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी भाजपाचे सगळे उमेदवार आपल्याला आघाडीवर दिसत होते आणि महत्वाची जी लढत आहे ती पुण्यातील प्रभाग क्रमांक 18 येथील काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि भाजपचे अभिजित शिवरकर यांची काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी काही कमी फरकाच्या मतांनी हे दोन्ही जे उमेदवार आहेत पुढे जाताना दिसत आहेत। आत्ताची जर आपण आघाडी पाहिली तर अभिजित शिवरकर आपल्याला आघाडीवरती दिसत आहेत आणि इतर ठिकाणची आपण जर माहिती घेतली तर खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भाजपा सध्या आपल्याला आघाडीवरती दिसत आहेत। खरं तर प्रभाग क्रमांक 1 मधून जर पाहिलं तर 4ही ठिकाणी भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवरती आहे आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर प्रशांत जगताप पुन्हा पिछाडीवरती गेलेले आहेत। एकंदरीत शहरामध्ये सर्वाधिक जी चर्चेची किंवा सर्वाधिक जो काटेकी टक्कर होती ती प्रभाग क्रमांक 18 ची पुण्यातील SRPFच्या जिजाऊ गार्डन या ठिकाणी सध्या ती आहे। ती मतमोजणी सध्या सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये प्रशांत जगताप हे दुसऱ्यांदा पिछाडीवरती गेलेले आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी अभिजित शिवरकर हे दुसऱ्यांदा आघाडीवरती गेलेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 ज्या प्रभागाच्या मतमोजण्या होणार आहेत 18, 19 आणि 41 या तिन्हीपैकी 18 ची सध्या मतमोजणी सुरू आहे। पुन्हा एक अपडेट आपल्या हाती येत आहे। प्रभाग क्रमांक 33 ची भाजपचे 4ही उमेदवार जे प्रभाग क्रमांक 33 चे ते आघाडीवरती आहेत। खरं तर शहरामध्ये आपल्याला 39 ठिकाणची जी भाजपची आघाडी होती ती आता पुढे गेलेली आहे। एकूण आता 42 ठिकाणाहून भाजपा आघाडीवरती दिसत आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा आघाडी आपल्याला 19 ठिकाणी दिसत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 उमेदवार सध्या शहरातून आघाडीवरती आहेत आणि शिवसेना जे आहेत शिंदे गटाचे त्यांचे सुद्धा जे 2 उमेदवार सध्या आघाडीवरती दिसत आहेत। भाजपच्या कोमल शेंडगर ज्या आहेत त्या आपल्याला आघाडीवरती दिसत आहेत। तब्बल 300 मताची त्यांची जी आघाडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। भाजपच्या कोमल शेंडकर या रत्नप्रभा जगताप त्यांच्या वार्डातून या निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधून कोमल शेंडकर निवडणूक लढवत आहेत। शमिका जांभूळकर या त्यांच्या प्रतिस्पर्धी कोमल शेंडकर आघाडी आहे त्यांची। पश्चिम महाराष्ट्राची जर आपण आकडेवारी घेतली तर सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात भाजपा जो आहे तो आघाडीवरती दिसत आहे आणि पुणे, सांगली, कुपवाड महापालिकेची जी मतदान सध्या प्रक्रिया मतमोजणीची सुरू आहे त्या ठिकाणाहून सुद्धा भाजपा आपल्याला आघाडीवरती दिसत आहे।